I give glory to God for this particular opportunity God has opened for me, and I can able to speak in English, and you will definitely understand me. देवाला धन्यवाद या सुंदरशा वेळेबद्दल की मी आज तुमच्या समोर या ठिकाणी इंग्रजीमध्ये बोलू शकतो आणि देवाचं गौरव करू शकतो, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद. I have chosen 3 Bible verses. मी 3 बायबल वचनाची निवड केलेली आहे. First is this, that it is from 1 Corinthians chapter 13 and verse 13. पहिले कोरिन्थीकरास पत्र 13वा अध्याय आणि 13वा वचन, पहिलं वचन आहे. And abide faith, hope, charity, these 3, but the greatest of these is charity. कोरिन्थीकरास पहिले पत्र 13वा अध्याय आणि 13वा वचन. मराठीत आता काय? सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. Genesis chapter 22 verses 6 to 13 fast. उत्पत्ती 22वा अध्याय 6 ते 13 वचन. उत्पत्ती 22 6 ते 13. दिसलं? 6 ते 13 22वा अध्याय. 22वा अध्याय. तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविले आणि आपल्या हाती विस्त व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा, तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्त व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होम अर्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी आले तेव्हा अब्राहमाने तेथे विधी उभारली, तिजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक त्यास बांधून विधीवर लाकडावर ठेवले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारली आणि म्हटले, अब्रामा, तुम्हाला काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तो आपल्या मुलास, आपल्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला घेऊन चालणार आहेस हे मला कळले. तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. थँक्यू. आणि एक लास्ट शेवटचं वचन माझं इयोब, म्हणजे इयोब मराठीमध्ये, आणि जोब चॅप्टर 42 आणि वर्स 10. इयोब 42:10. 42:10. तेव्हा इयोबाने योबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. प्रेज गॉड. गिव्ह ग्लोरी टू गॉड. आपण सगळे आहात ना जिवंत का झोपला नाही ना? आता ऐकायचं. जवळजवळ 1 तास मी सोडणार नाही तुम्हाला. 1 तास तुम्ही बरोबर बांधून ठेवतो. आता ऐका, पहिली गोष्ट मला सांगू द्या. एक जोक पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही जरा जागे व्हाल. 2 मित्र होते, एक सुरेश आणि एक जॉन. देर वर 2 फ्रेंड्स, सुरेश and John. And Suresh went to John and asked him, can you give me certain money? I want $10. सुरेश आपल्या मित्र जॉन कडे गेला आणि म्हणाला, तू मला $10 देशील का? मला पैशाची गरज आहे. And John, of course, I will give you. आणि जॉन म्हटलं, ठीक आहे, मी नक्की देईन. Then Suresh said, okay, give me $10. Then Suresh asked him $10. आणि मग सुरेशने $10 त्याच्याकडून मागितले आणि द्या म्हणून म्हटला. But before he go, and John asked him, when you will give me back to me that? मग ते देण्या अगोदर जॉनने विचारलं की तू मला कधी परत देशील हे $10? And Suresh said, next week. आणि मग सुरेश म्हटलं की पुढच्या आठवड्यामध्ये मी परत. Next week, when Suresh came to John and met him, आणि मग ज्यावेळेला पुढच्या आठवड्यात सुरेश जॉन कडे आला आणि भेटला, Suresh said, I have brought your money. आणि मग सुरेश म्हटला, मी तुझे पैसे परत
आणलेलं आहे. And John said, oh, I want $10. आणि मग जॉन म्हटलं मला $10 पाहिजे. Suresh said, yes, of course, I am going to give you $10. आणि सुरेश म्हटलं की हो नक्कीच मी तुला $10 परत But tell देईन. me, 1 plus 1 is how much? आणि मग त्यानं म्हटलं की 1 अधिक 1 किती होतात? John said, of course, 2. आणि मग जॉन म्हटलं की हो 2 होतात. Okay, then take this 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. आणि मग हे घे 1 2 3 4 नाही 5 6. 3 4 2 3 च्या नंतर बोला. हा मग 2 देऊन त्याने 3 च्या नंतर काउंटिंग चालू केली. 3 4 5 6 7 8 9 10. And John said, okay, thank you very much. आणि जॉन म्हटला की ठीक आहे धन्यवाद. As he went away, आणि मग तो गेलेला असताना then immediately he counted all the money. आणि मग त्यानं पैसे मोजायला सुरुवात केली. There were only $8. आणि मग तिथं $8 होते. He ran away. I ran to the Suresh. आणि मग सुरेशकडे परत पळत तो आला. Hey Suresh, you are cheating me. आणि सुरेश तुम्हाला फसवलेला You आहे. are deceiving me. तुम्हाला फसवलेला आहेस. I gave you $10. You give me $8. तू मला फक्त $8 दिले, मी तुला 10 दिलेले असताना. Okay, give me that $8. आणि मग ते 8 परत दे. मध्ये नाही, Suresh said, give me that $8. सुरेश म्हटलं की ते $8 मला दे. I will give you $10. मी तुला $10 दे. Then Suresh took all the $8 आणि मग $8 and then Suresh said, take, this is 9 and this is 10. आणि मग त्यानं 2 परत केले आणि म्हटले हे 9 आणि 10 घे. Money only $2 he gave. आणि मग फक्त $2 त्यानं परत केले. And then he said, oh, thank you very much. And he was cheated and he went away. आणि मग त्यांनी फसवलेलं असताना देखील थँक्यू म्हणून तो निघून गेला. There are people like that, huh? असे लोक आहेत. There are people like that. असे लोक They आहेत. will just deceive you and you will never know when you are deceived. आणि ते तुम्हाला फसवतील पण तुम्हाला कळणार देखील नाही कधी फसवलं. That is happened with many people. आणि बरेचशा लोकांसाठी तसं घडलेलं One of आहे. my friend came to me एक मित्र माझ्याकडे आला crying and just he was so nervous. आणि तो रडत होता, फार रडत होता, दुःखी होता. And he said, brother, you help me, advise me, what can I do? आणि मग त्याने विचारलं की म्हटलं काहीतरी मला मदत करा, काय करावं मी सांगा. Then he said, my friend, what do you want? I can help you. Tell me, what is your story? आणि मग मित्राने विचारलं की काय तुझी गोष्ट आहे, सांग मला, मी तुझी मदत करेल. And brother said, see, one of my best friend, आणि त्याने सांगितलं माझा अतिशय चांगला मित्र, whom I trust, ज्याच्यावरती मी भरपूर I विश्वास, loved him so much. त्याच्यावरती मी भरपूर प्रेम I केलं. always praying for him day and night. रात्र आणि दिवस त्याच्यासाठी मी प्रार्थना करत And होतो. he cheated me, he deceived me, he stolen my land and he did not pay my money and he just deceived me and he has taken my land. आणि त्याने मला फसवलेला आहे, ठकवलेला आहे, माझा पैसा, माझी जमीन त्याने घेतलेली आहे. What can I do now? आता मी काय करू? And brother said to him, आणि मग त्या बंधूने सांगितलं, listen, आई you are already cheated, तुला फसवण्यात आलेला आहे, already you are deceived. तुला ठकवण्यात आलेला Now आहे. if you will put on case on him, आता जर त्याच्यावरती केस तू केली you will have to pay from your own pocket more. तर तुझ्या खिशातून आणखी पैसा तुला And द्यावा then लागेल. again and again you will have to pay and you will be completely deceived. आणि मग पुन्हा आणखीन तुला फसवण्यात येईल आणि पूर्णपणे तू ठकवला जाशील. Yeah, that's what he said. And said, then what can I do? आणि मग त्याने म्हटलं की आता मी काय करू? He said, forget and forgive. आता त्याने म्हटलं की विसरून जा आणि क्षमा करून टाक. Oh, how can I? आणि त्याने म्हटलं कसं काय शक्य आहे? Because Jesus said, कारण येशूने म्हटलेलं आहे you have to forgive and forget. तुला विसरून जायचं आहे, क्षमा करून टाकायचं आहे. Yes, brothers and sisters. बंधू आणि बहिणींनो, होय, Today is the day आजचा तो दिवस we आहे. have to decide that how I can forgive others. आता मी इतरांना कशी क्षमा करू How शकतो? can I love him more and more? कशा रीतीने मी देवावर अधिक प्रीती करू? And इतरांवरती that brother said to him, आणि तो बंधू म्हणाला, go and pray for your friend who is your best friend. आणि जो तुझा चांगला मित्र आहे त्याच्यासाठी प्रार्थना कर. Just cry and pray and just pray and pray. त्याच्यासाठी रडून प्रार्थना कर, प्रार्थना कर. And you love him more than before you loved. आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रीती त्याच्यावरती कर. Oh my, this is the difficult task for every one of us. आणि हे आम्हा प्रत्येकासाठी कठीण असं काम आहे. Judah, you know, यहूदा Yoda is correct. Judah cheated our master Jesus Christ यहूदा इस्करियोतनं आपल्या गुरुजीला फसवलेला आहे only for 30 shekels. फक्त 30 रुपयासाठी. And when he was totally cheated Jesus Christ, deceived Jesus Christ, and then he started crying and thinking that
I have cheated my master. आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला फसवल्यानंतर ज्या वेळेला त्याला हे लक्षात He आलं, went to त्यावेळेला the तो priest. रडत आहे. He went to the priest आणि तो याजकाकडे गेला and said, I don't want this money. आणि त्याने म्हटलं की 30 रुपये मला नको He आहे. thrown the money in the temple. आणि त्याने मंदिरामध्ये ते पैसे फेकले. I don't want. I want my master to be released. आणि मग त्याला ते म्हणायला लागला की माझा गुरुजी मोकळा व्हायला पाहिजे. And they said, no, it will not happen because we have already paid you, and the business is done. आणि त्यांनी म्हटलं की आता हे शक्य नाही, व्यवहार झालेला आहे, पैसे तुला मिळालेले आहेत, आता परत यामधून नाही. So many times what we do, बऱ्याच वेळेला आम्ही काय करतो, we do something wrong, we do mistake. आम्ही बऱ्याच वेळेला काहीतरी We are deceived by others. चूक करत राहतो आणि इतरांनी आम्हाला फसवलेला आहे. But then again we keep on thinking and again deciding what can I do and how can I go and take revenge of that आणि person. बऱ्याच वेळेला आम्ही विचार करतो की मी परत जाऊन त्याचा बदला कसा घेऊ. That is absolutely wrong. हे चुकीचं I आहे. have understood after a long time. बऱ्याच दिवसानंतर So- मी समजून घेतलेला आहे. Yeah, so many times I was after that person. आणि बऱ्याच वेळेला मी त्या व्यक्तीच्या मागे Hey, लागलो. give me money, माझे पैसे परत दे, give my land. माझे I want my land. माझी जमीन पाहिजे परत. But then I decided आणि त्यानंतर मी निर्णय घेतला, everything is in vain. सर्व काही व्यर्थ आहे. Dear brothers and प्रिय sisters, बंधू बहिणींनो, the things which have done, ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, झालेल्या forget आहेत, and forgive. त्या गोष्टीला विसरा आणि क्षमा करून टाका. What is love? प्रेम काय आहे, प्रीती What काय is आहे? charity? काय आहे चांगलं करणं, Sacrificing, बलिदान, investing. इन्व्हेस्ट करणे, गुंतवणूक करणे Yes, distributing, आणि वाटप करणे. sharing love, प्रीती, प्रेम, वाटप, doing something better for others, इतरांसाठी चांगलं करणे. much better than what we expect. ज्या गोष्टी आम्ही अपेक्षा करतो त्याही पेक्षा अधिक करणे. Yes, that is what Jesus Christ did. हेच येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. Jesus said, I have come to serve you, येशू म्हणाला मी तुमची सेवा not to करण्यासाठी be आहे. served by you. तुमच्याद्वारे सेवा करून घेण्यास नाही. I have come to serve you, and I don't want to put you in difficulties, in problems, but I have come to save your life. मी तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे, तुम्हाला त्रासामध्ये परेशानीमध्ये टाकण्याकरिता नाही, परंतु तुमचा जीव वाचवण्याकरिता मी आलेलो आहे. Praise God. God has loved us so much, देवाने आमच्यावरती फार प्रेम केलेलं आहे. and that is what we have to learn about how we can love others. आणि त्याचद्वारे आम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्ही इतरांवरती कशी प्रीती करू शकतो. मराठीत एक असं म्हणतात, जिथं घाण ते माणूस शोधतो. माणूस काय शोधतो? त्याच्यात काय घाण आहे, त्याच्यावर मी कसा आरोप करीन, त्याला मी कसं नष्ट करीन. आणि देव काय म्हणतो? त्याच्यावर मी कसं प्रेम करीन, त्याला मी कसा जीव देईन, त्याच्यासाठी मी आपला जीव द्यायला तयार, मी कसं त्याच्यावर अधिक प्रेम करेन, असा परमेश्वर म्हणतो, है ना. Yes. And that's why we need to know that how we can love others than how we can revenge others. आणि म्हणून त्यामुळे आम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्ही फक्त हे शोधत राहतो की कसा बदला घ्यायचा. I was sitting in the train. मी एकदा गाडीमध्ये बसलो I होतो was at the window. आणि मी खिडकीजवळ बसलेलो A होतो. young boy, must be 12-13 years old maybe. 12-13 वर्षाचा एक तरुण मुलगा He was coming running आणि तो पळत येत होता on the platform, त्या प्लॅटफॉर्मवर and 5-6 people were after him, and they caught him, आणि 5-6 लोक त्याच्या पाठीमागे धावत होते, त्याला पकडलेला आहे and they beaten him such a way. आणि त्याला इतक्या जास्त मारहाण त्यांनी केली I was really thrilled. I was just feeling like to cry. आणि मला पण रडू आलं इतकं त्याला त्याला मारू लागले. Give that what you have stolen. Give it to me. आणि जे चोरलेलं आहे ते परत दे असं ते म्हणू लागले. And he shown his hands empty. त्याच्या हातात त्याने दाखवलं तर ते रिकामे होते. काहीच नव्हतं. Then why you was running? आणि मग का तू पळत होता? Because I got afraid of you. आणि तुम्हा सर्वांना भिवून मी पळत आहे. That is the reason. We take एवढंच revenge. कारण होतं. We take revenge. आम्ही बदले घेतो, But we can't love. आम्ही प्रेम करत नाही. Loving is much better. प्रार्थना चांगली, प्रेम करणं चांगलं आहे. If you don't love, जर तुम्ही प्रीती करत नाही then you cannot even take revenge. तर तुम्ही, Because Jesus said, कारण येशू म्हणतो the revenge I will take from them. आणि त्यांच्याकडून मी बदला घेईन, But तुम्हाला घ्यायची you गरज नाही. need to love. तुम्हाला प्रेम करायचं आहे. If he is hungry, if he is hungry, जर तो भुकेला आहे feed him. त्याला He is thirsty, अन्न द्या. and he is thirsty, जर तो तहानेला आहे give him drink. पाणी द्या. By doing like this, याद्वारे
You will put the heap of coal fire on his head. त्या निखाराची राख तुम्ही करणार आहात. And do not will evil with evil, वाईटाचा वाईटाने बदला घेऊ नका, but do good for evil. आणि जे वाईट करतात त्यांच्यासाठी चांगलंच करा. आम्हाला हे शिकलं. As we have studied that, there if the love is there, then there is sacrifice. आणि जर प्रेम प्रीती त्या ठिकाणी आहे तर बलिदान देखील त्याच्यामध्ये असतं. Sacrifice beyond our imagination. आमच्या कल्पनेपेक्षा जास्त मोठं बलिदान. Just to love our family, आमच्या कुटुंबावर प्रेम करत love our daughters and brothers and sisters and relatives. वरती, लेकरांवरती, नातेवाईकावरती प्रेम करणं That is not enough. हे एवढंच पुरेसं You नाही. cannot please God by this. एवढ्यानं तुम्ही देवाला खुश करू शकत You नाही. need to love your neighbor. तुमच्या शेजाऱ्यावरती प्रीती करायला You पाहिजे. love your neighbor as you love yourself. तुम्ही स्वतःवरती प्रेम करता तसं तुमच्या How can it be शेजाऱ्यावरती possible? प्रेम करा. If I love my son, जर मी स्वतःवरती प्रेम करतो then I have to love neighbor's son also. तर माझ्या शेजाऱ्यावरती तशीच प्रीती If I eat biryani, जर मी बिर्याणी I खातो have to give him biryani. तर मला बिर्याणीच द्यावी I mean लागणार to आहे. say we have to do equal love with neighbor. त्यात जशी आम्ही स्वतःवरती प्रेम करतो तसंच आम्ही इतरांवरती But it प्रेम is not करतो. possible. It हे is not, कसं शक्य आहे? not possible. हे शक्य नाही. Then what is possible then? आणि काय आहे मग शक्य? Whatever is your extreme strength, तुमची जी काही ताकद आहे that much you have to love your neighbor. तेवढ्या ताकदीनं तुम्ही प्रेम करायला पाहिजे. तुमच्याकडे जेवढी शक्ती तेवढी शक्ती लावून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा. शेजाऱ्या, प्रेज गॉड, हालेलुया. गिव्ह ग्लोरी. नाही तर आम्ही जेवढी शक्ती आहे तेवढे आम्ही लावून त्याच्यावर प्रेम नाही करत, त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. इज दॅट करेक्ट? सो वी नीड टू लव नाव. आणि म्हणून आम्ही आता प्रीती करायला शिकणार. दावीद, दावीद he fought with Goliath, त्यानं गल्ल्यात असंख्य Philistine country. गल्ल्यात असंख्य युद्ध केलेलं आहे, फिलिस्तीन संख्य युद्ध केलेलं आहे. But why he fought with the Goliath? कशा रीतीने त्याने युद्ध केलेलं Why he fought with Philistine? फिलिस्तीन संख्य कसं युद्ध केलेलं आहे? Because he loved his country, his Israel people इस्रायल and his लोकांवरती king. प्रीती त्याची होती, आपल्या देशावरती प्रेम त्याचं होतं, म्हणून तो युद्ध करू शकला. And because he was just teenager, आणि तो फक्त तरुण मुलगा होता. he used to wander in jungle and forest after the sheep. आणि तो मेंढराच्या पाठीमागे जंगलामध्ये फिरणारा होता. But he did not know more than that. त्याच्यापेक्षा जास्त त्याला ठाऊक नव्हतं. Even though he was wandering in the jungle and in the forest, he loved the Lord Jesus Christ so much, his Lord, and he was singing all the time, praising his name, glorifying his name, and playing the violin. आणि तो जंगलामध्ये असताना, मेंढराच्या पाठीमागे असताना, मेंढर राखत असताना त्या ठिकाणी देखील तो देवाची स्तुती आराधना करून वाद्य वाजवून देवाची स्तुती Such a करतो. small boy, हा लहानसा मुलगा, he has so much bravery. आणि त्याच्यामध्ये फार धैर्य होतं. He went and fought against Goliath. तो गल्ल्याच्या Giant. विरोधात लढला, तो मोठा त्या राक्षसाच्या विरोधात लढला. What? We cannot even think like that. आम्ही या गोष्टीचा विचारही करत नाही. Because Goliath would have crushed him in his 2 fingers. आणि गल्ल्याताने त्याच्या 2 बोटामध्ये त्याला चिरडून टाकलं असतं. But he did not get afraid of that. परंतु तो दावीद त्या गोष्टीला भिला Hey नाही. Philistine, he आणि said, तो म्हटला, हे फिलिस्त्या, you may fight with me with your sword, with your spear, with your javelin. तुझ्या भाल्यानं, तुझ्या तलवारीनं तू माझ्या संगती युद्ध करशील. But I will fight against you परंतु मी तुझ्या विरोधात लढाई with the करेन, Lord Almighty God. त्या देवाच्या सामर्थ्यानं. And he won the war. आणि त्याने ते युद्ध He जिंकलेलं आहे. cut his head. आणि त्याचा शिरच्छेद त्याने केलेला आहे. This is the love. You will say, how can it be love? आणि मग हे प्रेम आहे. तुम्ही म्हणाल हे कशाचं प्रेम आहे? He fought with that Goliath and killed him. That is the love? आणि गल्ल्याताला त्याने हरवलेला आहे, त्याचा शिरच्छेद केलेला आहे, हे प्रेम आहे? No. हे नाही. He loved his country, his kingdom, दाविदाने आपल्या राज्यावरती, देशावरती प्रेम केलं, our people. आपल्या लोकांवरती प्रेम केलं. So wide love. आणि त्याचं प्रेम मोठं होतं. असं छोटं लव नव्हतं. छोटंसं प्रेम त्याचं नव्हतं. Then I would like to let you know that आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, Jesus Christ also loved us so much. येशू ख्रिस्त देखील We cannot even imagine. आम्ही कल्पना करू शकत नाही. They slap on his cheeks. त्याच्या तोंडावरती त्यांनी मारलेला They put crown of thorn. आणि त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट त्यांनी घातला. They beaten him
त्याला मारण्यात आलं. 39 times. 39 फटके त्याला मारण्यात आले. And then he was so much gone. आणि त्याला एवढं मारण्यात आलं किंवा तो Then he took the cross on his shoulder आणि and मग walked. त्याला मारून त्याच्या खांद्यावरती तो क्रूस देण्यात आला. That kind of love. Why he loved? Because he loved the whole world. तरी देखील तो प्रेम करत होता. Not only his family. सर्वांवरती प्रेम करणारा. Not only his family, फक्त त्याच्या but कुटुंबावरती he नाही. loved the world त्याने and जगावरती प्रीती केली he died for him. आणि त्या जगासाठी तो प्राण दिलेला आहे. Praise God. देवाची स्तुती Give आहे. glory to God. Give claps. आणि So I would like to sing one song for you. म्हणून मी तुम्हासाठी एक गीत आता यावेळेला गाणार आहे. Here is the song. Okay, you want to play, no? Say. चाहूं मैं तुझको इतना कि जैसे चाहे न कोई तुझको वैसे मेरे यीशु मेरे प्रभु कहता हूँ तुझको प्यारा है तू प्यारा है तू चाहूँ मैं तुझको इतना कि जैसे चाहे न कोई तुझको वैसे मेरे यीशु मेरे प्रभु कहता हूँ तुझको प्यारा है तू प्यारा है तू चाहूँ मैं तुझको हा 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 हो ला 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 हे पर्वत हो सागर या कोई जल हो कोई तलवार या कोई आग हो पर्वत हो सागर या कोई जल हो कोई तलवार या कोई आग हो या कोई आग हो प्यार तेरा जुदा कर न सकेगा हर पल हर घड़ी साथ रहेगा चाहूँ मैं तुझको इतना कि जैसे चाहे न कोई तुझको वैसे चाहूँ मैं तुझको आसमां कागज सागर हो स्याही लिखूं मैं तेरी महिमा वैसे आसमां कागज सागर हो स्याही लिखूं मैं तेरी महिमा वैसे महिमा वैसे सूली पे तूने लहू बहाया पापों से मुझको तूने छुड़ाया चाहूँ मैं तुझको इतना कि जैसे चाहे न कोई तुझको वैसे मेरे यीशु मेरे प्रभु कहता हूँ तुझको प्यारा है तू प्यारा है तू चाहूँ मैं तुझको चाहूँ मैं तुझको चाहूँ मैं तुझको Thank you, Jesus. Then I would like to tell you about the story of love. We are studying the love story, story of love. So here, आणखी देवाच्या प्रीतीच्या गोष्टीविषयी सांगू इच्छितो.
See the love that's shown by Samaritan, good Samaritan. आणि चांगल्या शंभरुण्याने जी प्रीती दाखवली, प्रेम दाखवलं, त्याविषयी पहा. You know that there were 3 priests. तुम्हाला माहित आहे की 3 याजक. याजक त्या ठिकाणी होते 3 of them went through the forest आणि ते तिघही त्या जंगलातून गेले and they found one injured man was on the roadside, आणि त्यांनी पाहिलं की एक रस्त्याच्या कडेला आजारी व्यक्ती किंवा मार खाल्लेला व्यक्ती wounded, totally wounded आणि त्या जखमा झालेला and व्यक्ती unconscious. आणि तो बेशुद्ध पडलेला होता. The first went like that, आणि पहिला तसाच गेला, second also went like that, दुसरे याजक पण तसेच गेले and third looked at that injured person. आणि तिसरा व्यक्ती त्याच्याकडे पाहिलं, त्या जखमी They व्यक्ती- he went close to him. त्याच्या जवळ तो गेला, He bandaged him. He put त्याला the wine पट्ट्या लावल्या, त्याच्या जखमा धुतल्या and then he took him on his donkey आणि त्याच्या गाढवावरती त्याला and he टाकलं was walking with that आणि त्याच्या सोबत तो चालत गेला and took him into the hospital, दवाखान्यात त्याला घेऊन गेला given treatment by the doctor आणि डॉक्टरच्या and gave money to the doctor इलाज केला and said, "Doctor, I am coming back. When I return back, that time if you need any more money for this treatment, त्याने वैद्याला सांगितलं I की will pay." मी आता जात आहे, परत येईल आणि जर आणखी पैसे तुम्हाला लागले तर मी देईन. That kind of love we should have. त्या प्रकारचे प्रेम प्रीती Now it is असावे. not. It is very difficult. We cannot love that much. आता If अशा प्रकारचं प्रेम पाहणं मुश्किल आहे. असं if you are प्रेम walking on the road आणि जर आम्ही रस्त्यावरून चाललेलो and आहोत, somebody is injured there and आणि somebody कोणीतरी जखमी पडलेला आहे somebody you saw that made with an accident, आणि जर कुणाचा ऍक्सिडेंट झालेला, अपघात झालेला पाहिला असेल and you will go to him and will you bandage him? आणि तुम्ही त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमा धुवाल का? No, not possible. आणि शक्य नाही. You will say, "Oh my goodness, if I will go and do something, police will catch me." आणि मग आपण काय म्हणू की जर त्याला जाऊन आपण काही जखमा त्याच्या धुतल्या किंवा जवळ In the गेलो तर same way, पोलीस माझ्या मागे लागतील. in the same way, bedridden people, sick people, disabled people, all people, those are injured and sick and many other diseases they have, we cannot go and treat them. आणि मग जे अपंग आहेत, जखमी आहेत, आजारी आहेत आणि बिछाण्यावरती आहेत, अशा लोकांना जाऊन आपण ट्रीट करत But नाही. feel bad about them. आम्ही त्यांच्याविषयी आम्हाला वाईट Oh वाटतं. my goodness, I would have helped him. आणि मग आम्हाला वाटतं की आपण Oh त्यांना my मदत केली goodness, तर I would have चांगलं. gone and bandaged him. मी जाऊन त्यांना पट्ट्या लावल्या असत्या, But not possible परंतु असं शक्य नाही. because there is a limit, कारण त्या ठिकाणी काही सीमा आहेत, community limit, काही समाजाच्या सीमा आहेत society limit. आणि काही समाजाच्या सोसायटीच्या We can do सीमा that. आहेत. We can do. Then how we can help others? मग Those are कशा injured. आम्ही इतरांना मदत करू शकतो. How we can treat them and how we can give them full treatment? कशा रीतीने आम्ही चांगली ट्रीटमेंट Though we have pity on them, जरी आम्हाला दुःख वाटतं though त्यांच्याविषयी, we have much mercy upon them, जरी आम्हाला त्यांच्याविषयी but we दया cannot आहे, go and treat आपण them. त्यांना जाऊन तेवढं ट्रीटमेंट करू शकत नाही. But only there is a way. परंतु एक मार्ग आहे. Yes, you may like it or may not like it. तुम्हाला आवडेल किंवा न आवडणार You नाही. can go to the church तुम्ही चर्च मध्ये जाऊ शकता and pay the offering in the tithe. आणि तुमचे दशांश दान तुम्ही देऊ शकता. Pay full a tithe. तुमचं दशांश तुम्ही देऊ शकता. Complete 10th. 1/10. तुमचा 10वा भाग पूर्णपणे. But you don't do. तुम्ही ते करत You नाही. steal the money of God. देवाचा पैसा चोरता. And how can you treat other people? Those are sick and bedridden आणि मग and कशासाठी disabled. तुम्ही इतरांची मदत करणारा आज जे बिछाण्यावरती आहेत आणि त्रासामध्ये आहेत. Anyway, we have to give our tithe properly, regularly. आणि And आमचा दशांश आम्ही योग्य रीतीने देणं गरजेचं आहे. remembering them त्यांची आठवण करत असताना and thinking about them, त्यांच्याविषयी विचार करत असताना some money from my pocket, कोणीतरी माझ्या pocketमधून, काही माझ्या खिशामधून will help them. त्यांना मदत करू शकू. Yes, and that is what Jesus. That is what I would like to suggest you. You can go and pay your tithe. आणि मी ते तुम्हाला सांगू इच्छितो सूचना Throughout my so many years, दशांश द्या. I am serving God. कितीतरी वर्षापासून मी देवाची सेवा करत आहे. Probably maybe 20-24 years. 20-24 वर्ष झाले. But I did not ask anybody to help me, आणि मग मी कुणालाही मदत to मागितली my church, माझ्या मंडळीसाठी. and never they paid to my offering box आणि माझ्या ऑफरिंग बॉक्स मध्ये त्यांनी टाकलं नाही. because I never expect that. मी ते अपेक्षा करत But नाही. I understand परंतु मी समजू शकतो we need to do that, आम्हाला ते करायला पाहिजे. and we have to do that. आम्हाला ते करायलाच पाहिजे. If we love our neighbor, जर आम्ही आमच्या शेजाऱ्यावरती प्रेम करतो and secondly, I would like to let you know that आणि दुसरी we गोष्ट should have the behavior
we just like as we behave with child, आपण चाइल्ड बरोबर जसं प्रेम आम्ही करतो, जसं लेकरांवरती प्रेम करतो in the same way we have to behave with our enemies. आणि त्याच प्रकारे आम्ही आमच्या शत्रूंवरती देखील प्रेम करायला I saw one time एकदा मी पाहिलं one gentleman, very rich man was sitting in the bus, आणि एक फार श्रीमंत व्यक्ती and the बसलेला front होता. side there one couple was there, आणि त्याच्या समोर एक कुटुंब बसलेलं होतं किंवा Facing- जोडपं बसलेलं होतं. facing towards him, त्यांच्याकडे तोंड करून बसलेले होते and they have one child. आणि त्यांच्याकडे एक लेकरू होतं. And suddenly what happened, he looked at that child. आणि अचानक रीतीने त्यांनी त्या लेकराकडे पाहिलं He loved so much that child. आणि मग त्या लेकरावरती फार प्रीती त्यांना आली That child was so cute. आणि ते लेकरू फार गोड होतं. And he said, "Oh my goodness, how sweet you are. आणि मग ते Can म्हणाले, I- "किती can I गोड hold लेकरू. him?" मी त्याला धरू शकतो का? Then wife and husband said, "Okay, you can carry." आणि मग त्या पती पत्नीने म्हटले की हो तुम्ही धरू शकता. Then he लेकराला took धरू him. शकता. He took him, आणि मग त्याने घेतलं जवळ घेतलं started kissing him, आणि लेकराच्या loving him. करायला सुरुवात केली, प्रेम करायला सुरुवात केली. and what happened? आणि काय झालं Within a minute, काही he मिनिटात- poo and he pee. आणि He मग was- त्या लेकरानं stool. सुसू केली त्या व्यक्तीवरती आणि त्याचे संपूर्ण शर्ट कपडे घालावं लागले. And then their wife and husband said, "Oh my dear child, what did you do?" आणि मग ते आई वडील म्हणू लागले लेकरांनी काय केलंय And the gentleman said, "How can he come to know that what he has done? आणि मग त्याला कसं कळेल त्या लेकरांनी काय केलेलं आहे He's done, he's okay. त्याने केलं ते आता झालं Give me your shirt, I will wash." आणि मग माझं शर्ट द्या तुमचं शर्ट द्या मी धुवून देतो And he said, "Don't worry. आणि मग त्याने Next stop I'm getting down पुढच्या स्टॉप वरती मी उतरत आहे and I wash myself." आणि मी माझं स्वतःला स्वच्छ करेल. In the same way, त्याच मार्गाने our neighbor, our enemies, आमचे शत्रू आमचे शेजारी आमचे मित्र, आमचे मित्र we need to love like child. आम्ही लेकरांवरती प्रेम करतो त्या प्रकारे करायला पाहिजे. We need to love them आम्ही त्याच्यावरती प्रेम करायला when they पाहिजे. hate us. ज्यावेळेला ते आमचा द्वेष We करतात need to love them आम्ही त्यांच्यावरती प्रेम करायला when पाहिजे. they go against us. ज्यावेळेला ते आमच्या विरोधामध्ये जातात We need to love them and show our best love आणि आमचं विशेष प्रेम त्यांना दाखवणं so गरजेचं. they can realize that this boy, this man is really loving me. आणि मग त्याद्वारे हे त्यांना समजून येईल की हा व्यक्ती खरोखर आमच्यावरती प्रीती But we don't do like आपण तसं करत नाही. tit for tat. आम्ही त्यांनी जसं केलं तसंच वागण्याचा त्याने प्रयत्न. मला थोबाडीत मार, मी त्याला थोबाडीत मार. हा. त्याने मला शिवाय दिली, मी त्याला 10 शिवाय देणार. This is actually. हे But असं घडतं असं खरं आहे. पण देव काय, Jesus काय said, परंतु येशू म्हणाला go, if somebody will tell you go to 1 mile, walk with him. येशू म्हणाला की जर तुम्हाला कोणी 1 मैल घेऊन जाईल Go and walk with him with 2 miles. 2 मैल त्याच्या बरोबर जा. If you give him 1 slap on 1 cheek, जर तुमच्या एका गालावरती you त्याने give him मारलं, another cheek. दुसरा गाल त्याला पुढे करा. And even if you ask him, he will ask your shirt. आणि जर तुम्हाला तुमचा You give अंग him काढून- sweat, banyan also. Yes. तुमची बन्यान देखील काढून बंडी That देखील kind काढून. of love we should have. त्या प्रकारचं प्रेम आपलं असणं. We should have that love. If anybody get mad at us, आणि जर कोणी आमच्यावरती चिडलेला आहे, we need to show our sympathy, our love, our kindness, and should say sorry. आमचं प्रेम आमची प्रीती त्याला दाखवून But क्षमा मागायला. but we are totally in such sin that we cannot recover ourselves. आम्ही अशा प्रकारच्या पापामध्ये आहात की आम्ही त्यामधून बाहेर निघत असतो. Only Jesus Christ can help you. फक्त येशूच आमची If you मदत करू. cry unto the Jesus, जर आम्ही येशूला- Jesus help me दावा and केला, turn मदत कर येशू. my behavior, प्रभू मी माझा स्वभाव बदल change my behavior, प्रभू माझा transform me like you. तुझ्यासारखं बनव. तुझ्यासारखं बनव, transform me just like you. तुझ्यासारखा माझा बदल As कर. you loved your enemies, जसं तू शत्रूवरती प्रेम केलं I want to love my enemies. माझ्या शत्रूवरती देखील मी प्रेम करावं. Yes, I want to love my enemies. माझ्या शत्रूवरती प्रेम करायचं If आहे. they want to kill me, जर ते मला then too I am ready to go and tell them, go and kill me. आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन म्हणायला पाहिजे मारून टाका मला. Because you have anger against me, जर तुमच्या माझ्यावरती राग आहे that you have to. तर तुम्ही करा तुम्हाला जे पाहिजे. And this is kind of love we should learn. अशा प्रकारचं प्रेम आम्ही शिकणं गरजेचं आहे. We don't have that kind of त्या love. प्रकारची प्रीती आमची नाही. You know, milk, you know, मला milk माहित आहे, दूध get spoiled within 2 days. 2 दिवसामध्ये खराब होतं. And with the milk we can cook, we can prepare yogurt. आणि मग त्या दुधापासून आम्ही दही बनवू शकतो. And yogurt cannot get spoiled at least 4 to 5 days. आणि ते दही आहे ते 4-5 दिवस खराब होत नाही.
And from yogurt we prepare buttermilk. आणि मग आम्ही त्या दह्यापासून ताक बनवतो And that remains for 8 to 10 days. आणि ते 8-10 दिवस राहतं And from buttermilk we prepare the butter. आणि मग त्याच्यापासून त्या ताकापासून लोणी निघतं. And that butter remains for several days. ते लोणी बरेच दिवस टिकू शकतं. Maybe 1 month. कदाचित महिनाभर राहू शकतं. And from that butter आणि त्या लोण्यापासून we prepare ghee आणि त्याच्यापासून आम्ही तूप बनवू शकतो. that never spoil. आणि जे कधीच खराब होत नाही. That never spoil. ते कधीच खराब होत नाही. In the same way, त्याच मार्गाने our body is totally injured and totally has many errors in our body. आमच्या शरीरामध्ये देखील बऱ्याचशा चुका आहेत किंवा त्रास We आहेत. are weak and torn. आम्ही अशक्त आहोत. We can't do everything right immediately. आम्ही लगेच सगळ्या गोष्टी करू शकत We नाही. cannot change our mind, our behavior and transfer ourselves like Jesus. येशू ख्रिस्तासारखं लगेचच It is not possible. हे शक्य नाही. Only Jesus can make it possible if we can. येशूला जे शक्य आहे जर Then he can change our life. जर आम्ही त्याच्या आधी समर्पित करू तर तो बदल घडून आणेल. And that's why people always, when they looked at us, ज्यावेळेला ते लोक आमच्याकडे they पाहतात compare us with righteous people. आणि त्यावेळेला ते धार्मिक लोकांसंग ते आमचं तुलना करतात And they say, hey, this man, he is not good. आणि मग ते म्हणतात हा He is not righteous. हे काही धार्मिक नाही, He is very bad. तो वाईट आहे, He is worst person. तो फार वाईट आहे, And then leave him. त्याला सोडून द्या. And they go away. आणि मग ते निघून जातात. But they don't know परंतु त्यांना कळत that is the one step in his life he is changing. आणि तो एक पाऊल आपल्या जीवनामधलं बदलत आहे. And then he tolerate everything. Tolerate. प्रीती, प्रेम And love means give, not take. आणि प्रीती म्हणजे देणे 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 घेणे नाही. Lastly, I will tell you, by giving, देण्याच्या द्वारे you may lose money. तुम्ही कदाचित पैसा कमवा. You think that way, तुम्ही त्या प्रकारे but विचार करा. it is actually not. You are losing nothing, तुम्ही गमावणार नाही. but actually you are profiting and you are earning more multitude. आणि तुम्ही त्याद्वारे महान फायदा तुम्हाला होणार आहे. You just प्राप्त त्या- believe it. Just believe विश्वास that. करा. Ki once you give, it is not gone. It is coming. It is coming. God bless you. God loves you. And I love you all. Praise God. I would like to sing one last song. आणखी एक गीत गाणार आहे. धन्यवाद. वादक कुछ पल दिन काफी नहीं है मंजिल पाने के लिए, कुछ पल दिन काफी नहीं है मंजिल पाने के लिए, सारी जिंदगी फिर भी कम है, सारी जिंदगी फिर भी कम है जन्नत पाने के लिए, कुछ पल दिन का ही नहीं है मंजिल पाने के लिए. थोड्या दिवसात तुम्ही काय स्वर्ग पाहू मिळू शकत नाही. त्याला घाम गावं लागतं तेव्हा स्वर्गाचं नशीब राहतं. प्रेम करावं लागतं. ओके. आता आपण ना याच्यानंतर चहाला जाऊ. चहा नाही, नाश्त्याला जाऊ. नाश्त्याला प्यार मोहब्बत सब कुछ है, उसके बिना मैं हूँ खाली.
प्यार मोहब्बत सब कुछ है, उसके बिना मैं हूँ खाली। गर यीशु बसा दिल में मेरे, गर यीशु बसा दिल में मेरे, तो नाम यीशु का है दूजा। मोहब्बत मोहब्बत मोहब्बत, कुछ पल दिन काफी नहीं है मंजिल पाने के लिए। आपण जर प्रेम करायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने करायला पाहिजे, तर येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. अगर प्यार यीशु का है दिल में, तो मंजिल पास है तेरे. अगर प्यार यीशु का है दिल में, तो मंजिल पास है तेरे. और सच्ची है दिल में मोहब्बत, और सच्ची है दिल में मोहब्बत, तो जन्नत दिल में है तेरे, तो जन्नत दिल में है तेरे. कुछ पल दिन काफी नहीं है मंजिल पाने के लिए. ज़बाने फरिश्तों की बोलूं, और दिल में मोहब्बत ना रखूं. ज़बाने फरिश्तों की बोलूं, और दिल में मोहब्बत ना रखूं. मेरा काबिल है ईमान इतना, मेरा ईमान काबिल है इतना, पहाड़ों को भी मैं हटा सकूं, और दिल में मोहब्बत न रखूं. तो मैं ठनठनाता पीतल, तो मैं झंझनाती जान, और कुछ भी नहीं, और कुछ भी नहीं. कुछ पल दिन काफी नहीं है मंजिल पाने के लिए. सारी जिंदगी फिर भी कम है, सारी जिंदगी फिर भी कम है जन्नत पाने के लिए. कुछ पल काफी नहीं है पाने के लिए, मंजिल पाने के लिए. मंजिल पाने के लिए काफ़ी नहीं है, ज़िंदगी में प्यार होना बहुत ज़रूरी है. थैंक यू जी.